मॉम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी माझ्या नंदेकडे जेवायला आले आहे आणि त्यांनी छान असा मस्त मेनू केलेला आहे, तर तो मी दाखवते तुम्हाला। सँडविच बनवलेत घरच्या घरी, तुम्ही कसे बनवतात। बटाटा आहे उकडून घेतला आणि त्याच्या स्लाईस केल्या, टोमॅटोच्या स्लाईस, पत्ताकोबी एकदम बारीक कापली आहे, कांद्याच्या स्लाईस आणि काकडीच्या स्लाईस कापलेल्या आहेत। ब्रेड घेतले आहेत, ब्रेडला त्यांनी मस्त असं बटर लावले आहे। त्यानंतर त्याच्यासाठी जिरे पावडर, आता त्यावर लावत आहे त्या ओल्या मिरचीची चटणी केलेली आहे सुंदर अशी, ती तुम्ही स्टोरेजही करू शकता। तर ती कशी बनवायची कमेंटमध्ये नक्की कळवा, मी त्याचाही व्हिडिओ टाकेल। तर ओल्या लाल मिरच्या असतात त्याची ती चटणी केलेली आहे। आणि दुसरा एक ब्रेड घेतला आहे, त्याच्यावर पुदिना चटणी केली आहे, पुदिना चटणी लावली आहे आणि असे 2 ब्रेड तयार करायचे आहेत, एकावर लाल चटणी आणि एकावर पुदिना चटणी। आता ह्या लाल ब्रेडवर चटणी जी लावलेली आहे त्याच्यावर काकडीच्या स्लाईस एक त्या ठेवत आहे, त्याच्यावर हे जे आपण बारीक बारीक स्लाईस केले ते सगळे नीट असे ठेवून घ्यायचे। त्यानंतर कांद्याच्या स्लाईस, टोमॅटोच्या स्लाईस, पत्ताकोबी, त्यावर थोडी जिरे पावडर टाकली आहे आणि बटाट्याच्या 2 किंवा 3 स्लाईस ठेवायचे, खूप जास्तही ठेवायच्या नाही आहे। यासाठी आपल्याला जर सँडविच घरच्या घरी पोट भरून अगदी सुंदर खायचं असेल तर आपण आधी तयारी करून घ्यायची। आता याच्यावर टाकलेलं आहे ॲरिगॅनो पावडर, ही ऑप्शनल आहे, नसली तरी काही हरकत नाही। त्यानंतर पुन्हा जिरे पावडर टाकायची आहे, थोडं मीठ टाकायचं आहे आणि त्यावर मेयोनीज टाकायचं आहे। तुम्हाला फॅटचं टेन्शन असेल तर मेयोनीज तुम्ही स्किप करू शकतात, पण मेयोनीजशिवाय ते चांगलं लागत नाही। पुन्हा त्यावर पत्ताकोबी, असंच एक आता सँडविच तयार केलेलं आहे आणि ते गॅसवर प्री हीटवर ठेवलेलं आहे। तर आपल्याकडे हे जर सँडविचचं टोस्टर नसलं तर आपण तव्यावरही करू शकतो। आता ह्या सँडविचवर चीज टाकायचं आहे किसून, तुम्हाला किती प्रमाणात आवडतं त्या अंदाजानुसार टाकायचं आहे, पण मुलांना हे खूप छान सँडविच आवडतं आणि त्यांचे सगळेच पदार्थ खूप छान असतात, म्हणून आज पटकन डोक्यात आलं की चला आज व्हिडिओ करू आणि त्यांच्या हातची एक सुंदर रेसिपी तुम्हाला शेअर करू। आता जो पुदिन्याचा ब्रेड होता तो त्यावर आपण उलटा ठेवला, आता आपण हे टोस्टर उलटं केलेलं आहे आणि त्यात बघा सुंदर असं आपलं सँडविच झालेलं आहे। आलं की नाही तोंडाला पाणी, तर पटकन नक्की करून पहा। टोस्टरमध्ये लावताना देखील आपल्याला चीज लावायचं थोडं खालून वरून, बघू शकतात मस्त असं सँडविच तयार आहे। हे पहा दुसरं आता ठेवताना, पहिलं ठेवलेलं होतं, आता हे झालेलं आपण त्यावर चीज टाकलं आहे आणि त्यावर आपण पुन्हा ब्रेडवरही लावायचं आहे, म्हणजे ते सुंदर बटर लावायचं आहे, सुंदर असं रोस्ट होतं आणि हे बंद करायचं। आता हे पहिल्यांदा खूप गरम झालेलं होतं, आता आपण हे दुसरं जे आहे सँडविच ते कमी आचेवर करायचं आहे। थोडीशी सुंदर असं आता हे कट केलेलं आहे आणि आम्ही त्याच्यावर सुंदर असं आता चीज टाकत आहे। मस्त असं सँडविच तयार आहे। चला तर पटकन तयारी करा आणि खायला बसूया।